नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर लेक्चर नंबर 16 मध्ये आपलं परत एकदा मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। तर आपण आता लेक्चर नंबर 16 मध्ये बघणार आहोत जे सेंटेन्स फॉर्मेशन आहे ते कसं काय करतात। तर त्याचे 4 टाईप आज आपण बघणार आहोत। पहिला आहे ॲज सून ॲज, नंतर नो सूनर दॅन, इथे आर पाहिजे, नो सूनर दॅन, नंतर हार्डली व्हेन आणि नॉट ओनली बट ऑल्सो। हे 4 प्रकारची वाक्य आणि त्याचं फॉर्म्युला काय आहे, कशा प्रकारे चेंज करायचं ते आता आपण पाहणार आहोत। तर पहिलं पाहूया ॲज सून ॲजचं वाक्य कशा प्रकारे आपण बनवायचं। तुम्हाला इन्फॉर्मेशन विचारतात की राईट गिवन सेंटेन्स इन द फॉर्म ऑफ ॲज सून ॲज। तर त्याआधी ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली व्हेन हे सर्व जे आहेत यांचा उपयोग एकाच अर्थाने केला जातो। एकाच अर्थाने म्हणजे काय, एक क्रिया संपते न संपते तोच, अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य लिहायचं असतं त्यावेळी हे तिन्ही आहेत हे तिन्ही प्रकार आहेत ते एकाच अर्थाचे आहेत, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन आणि हार्डली व्हेन। तर ते आपण कशा प्रकारे फक्त वापरायचे ते आता आपण बघूया। ॲज सून ॲजचा फॉर्मॅट खालीलप्रमाणे असतो। पहिलं तुम्हाला ॲज सून ॲज जोडावं लागतं, जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्या आधी, त्याच्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज, नंतर कॉमा आणि नंतर मेन क्लॉज। लक्षात ठेवा, ॲज सून ॲज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज प्लस कॉमा प्लस मेन क्लॉज। कधी कधी तुम्ही मेन क्लॉज आधी घेऊन नंतर ॲज सून ॲज लावलात तरी चालतं, परंतु आपण शक्यतो ॲज सून ॲज आधी लावायचं। मग आता एक वाक्य घेतलं आहे बघा इथे मी, ॲज सून ॲज द बेल रँग कॉमा द स्टुडंट्स रश्ड आउट द क्लास। ॲज सून ॲज द बेल रँग, द बेल रँग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तर द स्टुडंट रश आउट द क्लास हा काय आहे, मेन क्लॉज आहे। आणि हे दोन्ही क्लॉज कॉमाने जोडलेत आणि पहिलं आपण ॲज सून ॲज वापरले। त्याऐवजी आपण असंही लिहू शकतो, द स्टुडंट रश आउट ऑफ द क्लास ॲज सून ॲज द बेल रँग, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉजलाच तुमचं ॲज सून ॲज लागणार, एवढं लक्षात ठेवा। आता इथे काही वाक्य घेतलीत बघा आपण एक्झाम्पल म्हणून, दॅट मॅन ॲग्रीड अँड गेट इन। मग आता ह्याच्यातलं दॅट मॅन ॲग्रीड हे मेन क्लॉज आहे की आय गेट इन हे मेन क्लॉज आहे, तर आय गेट इन हे मेन क्लॉज आहे, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज कुठला आहे, दॅट मॅन ॲग्रीड। मग आपण कशी सुरुवात करायची, फॉर्म्युल्याप्रमाणे ॲज सून ॲज द मॅन ॲग्रीड किंवा दॅट मॅन ॲग्रीड लिहिलात तरी चालेल, ॲज सून ॲज दॅट मॅन ॲग्रीड कॉमा आय गेट इन। सेकंड सेंटेन्समध्ये काही फरक पडत नाही, ते आहे तसंच येतं। पुढचं वाक्य बघा, व्हेन आय रीच्ड होम दॅट आफ्टरनून मदर्स फर्स्ट क्वेश्चन वॉज हाऊ वॉज युअर डे अनु। ॲज सून ॲज आय रीच होम दॅट आफ्टरनून मदर फर्स्ट क्वेश्चन वॉज हाऊ वॉज युअर डे अनु। अशा प्रकारे फक्त ॲज सून ॲज आपण लावला आहे, बाकी काही चेंज केला नाही आहे। पुढे बघा, अकबर बिगॅन टू फील इल द डॉक्टर वॉज कॉल्ड। ॲज सून ॲज अकबर बिगॅन टू फील इल द डॉक्टर वॉज कॉल्ड। अशा प्रकारे आपण वाक्य चेंज करतो। व्हेन ही हॅड सेड धिस इन दॅट व्हेरी मोमेंट देअर अपियर्ड बिफोर युधिष्ठिरा अ शायनिंग पर्सन। ॲज सून ॲज ही हॅड सेड दिस देअर अपियरन्स बिफोर युधिष्ठिरा अ शायनिंग पर्सन। अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य ॲज सून ॲजमध्ये चेंज करता येतं। पुढे अजून एक वाक्य आहे ते पण घेऊया आपण, when she went out, she closed the door and bolted it from outside. As soon as she went out, she closed the door and bolted it from the outside. अशा प्रकारे ॲज सून ॲजची वाक्य आपल्याला चेंज करता येतात। फॉर्मॅट काय सांगितलं, ॲज सून ॲज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज प्लस कॉमा आणि प्लस मेन क्लॉज। ऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज हे जर तुमच्या लक्षात आलं नाही ना, तर काय बघायचं, ॲज सून ॲज कोणाच्या आधी लावायचं, जी क्रिया आधी घडते त्या क्रियेच्या आधी तुम्ही ॲज सून ॲज लावायचं। पुढे बघा, नो सूनर दॅन, नो सूनर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सबऑर्डिनेट क्लॉज प्लस दॅन आणि प्लस मेन वर्ब, म्हणजेच नो सूनर नंतर तुमचं हेल्पिंग वर्ब जे आहे ते येणार आणि नंतर तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे जी पहिली क्रिया घडते ती येणार आणि नंतर दॅन म्हणजे कॉमाच्या ठिकाणी इथे तुमचं दॅन येणार आहे। बाकी सगळे जसं तुमचं ॲज सून ॲज होता त्याप्रमाणेच इथे फॉर्मॅट आहे। आता मगाचंच वाक्य नो सूनरमध्ये कसं करायचं ते बघा, जे आपण पहिलं बघितलेलं ते, नो सूनर डिड द बेल रिंग। आता तिथे बेल रँग होतं बघा, इथे रिंग का झालं, कारण ह्या
या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ड काय सिम्पल पास्ट टेन्समधला आहे म्हणजे काय आहे, डीड आहे. मग डीड आहे तो आपल्याला काय हेल्पिंग वर्ब नो सुनर नंतर लावायचं असतं ना लगेच. नो सुनर डीड द बेल रिंग, कारण डीड प्लस रिंग रँग होतं म्हणून आपण इथे डीड घेतलं आहे म्हणून इथे V1 घ्यायचा. नो सुनर डीड द बेल रिंग दॅन स्टुडंट रश आउट आउट ऑफ द क्लास. बाकी सगळं आहे तसंच. कॉमाच्या ठिकाणी आपण दॅन घातला आणि नो सुनर डीड. जर वॉज असेल वाक्यामध्ये तर नो सुनर वॉज येणार. जर तुमच्या वाक्यामध्ये विल असेल तर विल येणार. म्हणजे जे काय हेल्पिंग वर्ड तुमचं इथे वापरलेलं असेल वाक्यामध्ये ते नो सुनर नंतर वापरायचं आहे तुम्हाला. आता इथे पास्ट टेन्स आहे म्हणून डीड आणि इथे V1. आता आपण वाक्य पाहूया. आय टूक द बॉबी, इथे टूक आहे एल झाला आहे चुकून. आय टूक द बॉबी पिन्स होम अँड रॅप देम इन अ कलरफुल शीट फ्रॉम द संडे कॉमिक्स. आता नो सुनर डीड, इथे टूक आहे ना, मग टूक म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स झाला म्हणजे इथे डीड येणार नो सुनर नंतर आणि टूकचं काय होणार मग टेक होणार. बघूया आता आपण कसं बनवलं आहे ते वाक्य. नो सुनर डीड आय टेक द बॉबी पिन्स होम आणि नंतर तुम्हाला कॉमा वापरावा लागणार दुसऱ्या सेंटेन्सच्या सुरुवातच्या आधी. दॅन आय रॅप देम इन कलरफुल शीट फ्रॉम द संडे कॉमिक्स. पुढे बघा, तुम्हाला जास्त करून अशा प्रकारे विचारतात. ॲज सून ॲज देतात आणि नो सुनर वापरायला सांगतात किंवा नो सुनरचं वाक्य देतात आणि ॲज सून ॲजमध्ये बदलायला सांगतात. ॲज सून ॲज वी पुश इजेक्ट बटन इट ओपन्स. ॲज सून ॲज ठिकाणी नो सुनर घाला. नो सुनर आता पुश आहे म्हणजे हे सिम्पल पास्ट टेन्स आहे म्हणजे इथे डू येणार. नो सुनर डू वी पुश इजेक्ट बटन दॅन इट्स ओपन. पुढे बघा, ॲज सून ॲज द लेटर वुड रीच देअर धिस मदर वूड कम हिअर. नो सुनर वूड, इथे वूड आहे ना वर्ब ते इथे येणार. द लेटर रीच देअर दॅन हिज मदर वूड कम हिअर. नंतर बघा, ॲज सून ॲज आय रीच द क्लास आय गेव द लेटर टू द टीचर. नो सुनर डीड आय रीच द क्लास दॅन, इथे ईडी होता ना तो इथे रीच येणार कारण सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य म्हणून आपण इथे डीड वापरला. नो सुनर डीड आय रीच द क्लास दॅन आय गेव द लेटर टू द टीचर. अशा प्रकारे आपण नो सुनर दॅट आणि ॲज सून ॲज चं फॉर्मॅट आहे ते आता आपण समजून घेतलं. नो सुनरचं फॉर्मॅट काय होतं, ॲज सून ॲजचं फॉर्मॅट काय होतं, ॲज सून ॲज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे जी पहिली क्रिया होते ती प्लस कॉमा आणि प्लस मेन क्लॉज. आणि हार्डली नो सुनर दॅनचं काय होतं तर नो सुनर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस त्याच्यानंतर तुमचं जे मेन पहिलं वाक्य दोन वाक्यामधली पहिली जी क्रिया होते ती क्रिया म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज प्लस दॅन आणि नंतर मेन क्लॉज. आता पाहूया हार्डली व्हेनचा फॉर्मॅट. हे क्वचित विचारतात पण विचारू शकतात. हार्डली व्हेन पण एक्झामला क्वचित आलेलं आहे बोर्डच्या पण येऊ शकतं त्यामुळे ह्याचाही फॉर्मॅट आपल्याला माहिती पाहिजे. हाही फॉर्मॅट इझी आहे. आता हार्डलीच्या नंतर हॅडच वापरायचं आहे तुम्ही. सबऑर्डिनेट किंवा हेल्पिंग वर्ब दुसरं कुठलंही वापरायचं नाही आहे. हार्डली जर आलं तर बाजूला हॅड वापरायचं. नंतर सबऑर्डिनेट क्लॉज नंतर वर्बचं थर्ड फॉर्म हार्डली हॅड प्लस सबऑर्डिनेट क्लॉज V3 आणि नंतर व्हेन आणि नंतर तुमचा मेन क्लॉज. म्हणजे तिन्हीमध्ये तुमचं फॉर्मॅट जवळजवळ सेमच आहे. फक्त नो सुनरमध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. बाकी तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज प्लस मेन क्लॉज. तसंच तुम्हाला हार्डलीमध्ये हॅड वापरावं लागतं आणि नंतर तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज व्हेन प्लस मेन क्लॉज. आता इथे एक्झाम्पल जे आपण पहिलं घेतलेलं ते ह्याचंसुद्धा घेऊया. हार्डली हॅड द बेल रंग रिंगचं काय झालं रंग V3. हार्डली हॅड द बेल रंग व्हेन स्टुडंट्स रश आउट ऑफ द क्लास. सेकंड सेंटेन्समध्ये काहीही फरक होत नाही तिन्ही फॉर्मॅटमध्ये. फक्त पहिल्या सेंटेन्ससाठीच्या आधी तुम्हाला ॲज सून ॲज नो सुनर किंवा हार्डली हॅड वापरावं लागतं. अशा प्रकारे हाही प्रकार आपण बघितला. आता ह्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. We had gone some distance. We saw a juggler with his monkey. Hardly had we gone some distance. Go, went आणि goneच राहणार. When कॉमा काढून when we saw a juggler with his monkey. We had crossed the bridge. We heard a gunshot. Hardly had we crossed the bridge when we heard a gunshot. कॉमा नंतर when. Hardly had V3 plus comma plus when. The sun had rise
birds began chirping. Hardly had the sun risen, risenच आहे ना, वर risenच राहणार, when birds began chirping. We had reached the top of the hill, it started raining. Hardly had we reached the top of the hill, comma, when it started raining. अशा प्रकारे आपण हार्डली वेनची पण वाक्य बघितली. आता पाहूया आपण नॉट ओनली बट ऑल्सो. हे अतिशय म्हणजे चारही प्रकार इझीच आहेत, फक्त तुम्हाला फॉर्म्युला जर नीट लक्षात आले तर एकही प्रकार यातला कठीण नाही आहे. नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये काय असतात, एक तर तुम्हाला दोन ॲडजेक्टिव्ह वाक्यामध्ये एकत्र आलेली असतात, ती अँडने जोडलेली असतात. मग जे ॲडजेक्टिव्ह असेल त्या वाक्यामध्ये त्याच्या आधी तुम्ही नॉट ओनली लावायचं आणि अँडच्या ठिकाणी नेहमी तुम्हाला बट ऑल्सो घालायचंच आहे. म्हणजे अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घालायचं. तर कधीकधी तुमची सुरुवात जी आहे वाक्याची ती नॉट ओनलीने होते आणि अँडच्या ठिकाणी तुम्हाला बट ऑल्सो घालायचं आहे. म्हणजे अँडची बट ऑल्सोची जागा ठरलेलीच आहे. जिथे अँड असतं, दोन वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह जिथे जोडलेली असतात तिथे तुम्हाला बट ऑल्सो घालायचं आहे. ते रिमूव्ह करायचं अँड, बट ऑल्सो रिमूव्ह, आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय अँड रिमूव्ह करून तुम्हाला तिथे बट ऑल्सो घालायचं आहे. आणि त्याच्या आधीचे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्या अगोदर तुम्हाला नॉट ओनली घालायचं आहे किंवा वाक्याच्या सुरुवातीलाही नॉट ओनली येऊ शकतं. हे तर ह्याचीही आता आपण काही एक्झाम्पल बघूया. फिल्म स्टार्स अँड स्पोर्ट्स पर्सन्स वर्क हार्ड टू अचीव समथिंग. आता इथे फिल्म स्टार्स आणि स्पोर्ट्स पर्सन हे अँडने जोडले आहे ना, मग फिल्म स्टार्सच्या आधीच तुम्हाला नॉट ओनली घालायचं आहे आणि अँडच्या ठिकाणी तुम्हाला बट ऑल्सो घालायचं आहे. नॉट ओनली फिल्म स्टार बट ऑल्सो स्पोर्ट्स पर्सन ऑल्सो हार्ड टू अचीव समथिंग्स. अशा प्रकारे हे वाक्य येणार. इथे बट ऑल्सो स्पोर्ट्स पर्सन असं म्हटलं तरी चालतं. इथे बट ऑल्सो वेगवेगळं केलं आहे, त्याची काही गरज नाही आहे. आपण डायरेक्ट असं लिहायचं, नॉट ओनली फिल्म स्टार बट ऑल्सो स्पोर्ट्स पर्सन वर्क हार्ड टू अचीव समथिंग. व्हेन यू आर ग्रोईंग अप युअर फादर अँड एल्डर ब्रदर्स आर युअर हिरोज. व्हेन यू आर ग्रोईंग अप, अँड कुठे आहे बघा, अँड शोधा ह्या वाक्यामध्ये. इथे आहे ना अँड. मग अँडच्या आधी जे तुमचं वाक्य आहे शब्द त्याच्या आधी तुमचं नॉट ओनली लागणार आणि अँडच्या ठिकाणी तुमचं बट ऑल्सो लागणार. बघा, व्हेन यू आर ग्रोईंग अप नॉट ओनली युअर फादर बट ऑल्सो यंगर ब्रदर्स ऑल्सो आर युअर हिरोज. द रॉबर्स वेअर हँडक्लब्ड अँड टेकन अवे. अँड इथे आहे, मग इथे बट ऑल्सो अँड हँडक्लबच्या आधी नॉट ओनली. द रॉबर्स वेअर नॉट ओनली हँडक्लब्ड बट ऑल्सो टेकन अवे. ही वॉज केअरलेस अँड इनडिफरंट. केअरलेसच्या आधी नॉट ओनली, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो. म्हणजे दोन वाक्य जिथे जोडलेली असतात, लक्षात आलं असेल तुमच्या, दोन शब्द नाऊन असू दे ॲडजेक्टिव्ह असू दे, अँडच्या ठिकाणी तुमचं बट ऑल्सो येणार आणि त्याच्या आधी जो वर्ड आहे तिथे तुमचं नॉट ओनली येणार. अजून एक वाक्य बघूया आपण. ही वॉज केअरलेस अँड इनडिफरंट. ही वॉज नॉट ओनली केअरलेस बट ऑल्सो इनडिफरंट. पुढे बघा, बोथ मेन अँड वुमेन डान्स. बोथ, हां आता इथे बोथ आहे ना, मग बोथ कॅन्सल केलं तरी चालतं किंवा आपण असंही म्हणू शकतो, नॉट ओनली मेन बट ऑल्सो वुमन डान्स. पुढे लास्टचं एक वाक्य घेऊया आपण. आय गेट इन टू द लिफ्ट अँड वेंट टू माय ट्रेनिंग सेंटर. आय नॉट ओनली गेट इन टू द लिफ्ट बट ऑल्सो वेंट टू माय ट्रेनिंग सेंटर. अशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सो पण करायला इझी आहे. मग आता आपण ह्या लेक्चरमध्ये कुठले प्रकार बघितले चार सांगा. तर पहिलं ॲज सून ॲज. ॲज सून ॲजचं फॉर्मॅट काय बघितलं आपण, ॲज सून ॲज प्लस सबऑर्डिनेट क्लॉज प्लस कॉमा आणि प्लस मेन क्लॉज. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, नो सूनर दॅन. नो सूनर प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सबऑर्डिनेट क्लॉज प्लस दॅन आणि प्लस मेन क्लॉज. त्याच्यानंतर आपण हार्डली वेन बघितलं. हार्डली हॅड प्लस हेल्पिंग आपलं सबऑर्डिनेट क्लॉज आणि V3 पाहिजे तिथे, आणि त्याच्यानंतर व्हेन आणि मग तुमचा मेन क्लॉज. म्हणजे इथे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये गोंधळ असेल तर तेही सांगितलं तुम्हाला. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे जी क्रिया पहिली होते ते आधी लावायची, ॲज सून ॲज, हार्डली हॅड आणि नो सूनर बरोबर, आणि जी क्रिया नंतर होते ती शेवटी ठेवायची आहे तशी. आणि नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये काय बघितलं आपण, शॉर्टमध्ये सांगायचं गेलं तर जिथे अँड असतो तिथे बट ऑल्सो लावायचा आणि त्याच्या आधी जो वर्ड आहे त्याला धरून तुम्ही नॉट ओनली लावायचं. अशा प्रकारे हे चारही फॉर्मेशन आता आपण नीट शिकलो आहे. आशा करते की हेही लेक्चर तुम्हाला नीट कळलं असेल.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना ह्या लेक्चरचा फायदा होईल. म्हणजेच शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.